ते सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय सखल भागामध्ये, त्यामुळे आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पालघर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रूळ सध्या पाण्याखाली गेलेत। पालघरमध्ये आज अतिवृष्टीचा हा इशारा आहे। शाळा महाविद्यालयांना सुट्टी तर जाहीर केलेली आहेच, मात्र आता सूर्या नदीनं सुद्धा या ठिकाणी धोक्याची पातळी गाठलेली आहे नदीकाठच्या गावांना, त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पालघरमध्ये आपण ही 6 महत्त्वाची दृश्य पाहतोय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सकाळी 7 वाजताचं दृश्य, सखल भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि अशा पाण्यातून नागरिक तरी सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतात। रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेले आहेत। केळवे गावामधला देवीपाडा जलमय झाले। सूर्या नदीने आता धोक्याची पातळी गाठली आहे आणि झांझरोळीमध्ये धरणाखाली भराव खचलेला आहे, त्यामुळे याही ठिकाणच्या गावकऱ्यांना इशारा देण्यात आलेला आहे। काय नेमकी पालघरमध्ये सगळी स्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। हर्षद, काय नेमकं सध्या पालघरमधल्या जनजीवनावर मोठा परिणाम झालेला दिसतो आहे? मोठा पाऊसधारा कोसळतात, त्या पुढचा आजचा दिवस सुद्धा असाच कठीण जाईल असं दिसतंय। काय नेमकं चित्र आहे? पालघर जिल्ह्याला आज पावसानं अक्षरशः झोडपलेलं आहे। पावसाचं रौद्र रूप आज पालघरकरांना पाहायला मिळालं। पहाटेपासून पालघरच्या ग्रामीण भाग असेल किंवा किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो। त्याचा परिणाम असा झालेला आहे की किनारपट्टीवरील जी घरं आहेत त्या घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। तर ग्रामीण भागात सोसायटीचा वारा असल्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडालेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं पाहायला मिळतं। पालघर, सफाळे, केळवे या परिसरात इतका पाऊस झालेला आहे की त्याच्यामुळे बाजारपेठेत पाणी शिरलेलं पाहायला मिळालं। पार्किंगमध्ये जे गाड्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या पाहायला मिळाल्या। पालघर रेल्वे ट्रॅक सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो लोकल सेवेवर झालेला आहे। त्याचप्रमाणे ज्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक सुद्धा कोलमडलेलं आहे। एकूणच पालघरच्या शहरामध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झालेले पाहायला मिळाले। जिल्हा प्रशासनानं रेड अलर्टच्या धर्तीवर शाळांना सुट्टी दिली असली तरी चाकरमानी मात्र ठिकठिकाणी प्रवासात अडकून पडल्याची चित्र पाहायला मिळालेली आहेत। त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पडत असलेल्या मोठ्या पावसामुळं सूर्या आणि वैतरणा ह्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांनी सुद्धा धोक्याची पातळी गाठलेली आहे। त्यामुळे पावसाच्या या सर्व चा परिणाम जो आहे तो जनजीवनावर झालेला आहे। जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। पालघरमध्ये असाच पाऊस राहिला तर नक्कीच धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते। जिल्हा प्रशासनानं मात्र नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ठीक, धन्यवाद हर्षद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आणखी सविस्तर माहिती पालघरमधून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। पालघरमधले आपण हे दृश्य पाहतोय। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले। सूर्या नदी सुद्धा, सूर्या धरण सुद्धा या ठिकाणी ओव्हरफ्लो होतंय। पालघरमध्ये मुसळधार पाऊस सध्या आपण पाहतोय।